नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मसजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण व क्रूरपणे हत्या प्रकरणातील दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी विष्णू चाटे याचा जामीन अर्ज येथील विशेष मोक्का न्यायाधीश पटवर्धन यांनी फेटाळला आहे। अपहरण हत्या प्रकरणातील आरोपींचा प्रथमदर्शनीय सक्रिय सहभाग दिसत असून या गुन्ह्याची क्रूरता आणि आरोपींचा प्रभाव पाहता पुन्हा गुन्हा करण्याची आणि साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता असल्याचे निरीक्षक विशेष मोक्का न्यायालयाने नोंदवले आहे। 9 डिसेंबर 2024 रोजी मसजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे टाकळी फाटा जवळून अपहरण करून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली। हत्या प्रकरणासह अवधा कंपनीला 2 कोटी रुपयाची खंडणी मागणी, याच कंपनीच्या मसजोग प्रकल्पावरील भांडण व तिथे दलित सुरक्षा रक्षकांना जातीवाचक शिव्यागाळ असे 3 वेगवेगळे गुन्हे केस पोलीस ठाण्यात नोंदवले आहे। सरकारने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे। राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे याचा तपास करत वाल्मी कराडसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले, महेश केदार, जयराम चाटे, प्रतीक घुले, सुधीर संगळे व फरार आरोपी कृष्ण आंधळे यांच्यावर कट करून खून, खंडणी, जातीवाचक शिवागाळ केल्याचा आरोप ठेवलाय। दरम्यान यातील कृष्ण आंधळे अद्यापही फरार असून उर्वरित आरोपी कारागृहात आहे। या प्रकरणातील आरोपीवर कट रचून खून, खंडणी व जातीवाचक शिव्यागाळ केल्याचा दोषारोपही 23 डिसेंबरला निश्चित करण्यात आलाय। दरम्यान दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावर नोव्हेंबरमध्ये युक्तिवाद पूर्ण झाला। विशेष मोक्का न्यायाधीश व्यंकटेशन पटवर्धन यांनी यावर निर्णय देत चाटेंचा अर्ज फेटाळला। आरोपी व सहआरोपी विरोधात विविध पोलीस ठाण्यात 19 गुन्हे नोंद करण्यात आले आहे आणि अर्जही सतत करत बेकायदेशीर कारवाईत सहभागी दिसतो। आरोपी व त्यांच्या साक्षीदारांनी अवधा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून 2 कोटी रुपयाची खंडणी मागण्यासाठी कट रचून संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांचा क्रूरपणे हत्या करण्यात आली। आरोपींनी घटनास्थळीचे फोटो, छायाचित्र, व्हिडिओ काढून इतरांना दाखवले, ज्यातून त्यांच्या टोळीची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होता। प्रकरणातील आरोपीचे परीक्षण करता आरोपींच्या गुन्ह्यामध्ये सहभाग पारदर्शन सिद्ध करण्यास पुरेसा आहे।